नमस्कार मंडळी. तर तुम्हालाही सारखं उपवासाला साबुदाणा खाऊन कंटाळा आलाय का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर त्यासाठी राजगिऱ्याचं पीठ घेतलं 1 वाटी, अर्धा चमचा जिरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकून घेतल्या, थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलंय आणि इथे 2 कच्चे बटाटे साल काढून व्यवस्थित किसून घेतलेत. तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि जिरं खात असाल तरच टाका. तर सर्व साहित्य टाकून झालंय. लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान पातळसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे आता पीठ भिजून झालंय. 5 मिनिट झाकण ठेवू. एका साईडला तवा अगदी व्यवस्थित तापवून घेतलाय, थोडं तेल टाकलंय आणि तयार पिठाचं मिश्रण तव्यावर 3 ते 4 चमचे टाकून चमच्यानेच पसरवून घ्यायचं अगदी पातळसर. तर पराठा छान पसरून तयार आहे. 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिटानंतर झाकण काढून वरची साईड अगदी छान अशी कोरडी झाली आहे. उलटणीने पराठ्याची साईड चेंज करून द्यायची आहे. वाटलं तर तेल तुम्ही टाकू शकतात. कमी तेलकट खात असाल तर नाही टाकलं तरी चालेल. तर अगदी पौष्टिक असा उपवासाचा पराठा तयार झाला आहे.